पुण्यात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय। त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे। पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला। अमरावतीमधील अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली। 2 वर्षांपासून धुळखात पडलेले शौचालय प्रहारने कुलूप तोडून सुरू केलंय। लाडक्या बहिणींच्या हस्ते या शौचालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलंय। प्रहारनं यावेळी ढोल वाजवत कुलूप तोडो आंदोलन केलं। जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांची जवळपास 400 कोटी रुपयांची बिले सरकारकडे थकीत आहेत आणि हे थकीत बिल लवकरात लवकर मिळावं यासाठी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केलंय। यावेळी 4 चाकी वाहने आणि यंत्रसामुग्री सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जमा करून निषेध व्यक्त करण्यात आला। अमरावतीत भर शेतकरी प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी धोरणाचे वाभाडे काढले आहेत। आयात निर्यात धोरण, शेतमालाच्या हमी भावावर बिनतोड सवाल या शेतकऱ्यांना उपस्थित केले। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर देखील या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला। नंदुरबार मधल्या शहादा तालुक्यातील कुकावल गावात स्मार्ट मीटरला नागरिकांनी विरोध केला। स्मार्ट मीटर बनवण्याचं काम महावितरण विभागाकडून सुरू आहे, तर गावामध्ये नवीन केबल टाकत स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढलाय। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये विसर्ग करण्यात आलाय। सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या गावांना यामुळे पाणी पुरवठा होणार आहे। 1600 क्युसेक इतकं पाणी भीमा नदीमध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे कुणीही नदीपात्रात उतरू नये अशा सूचना प्रशासनानं दिल्या। नागपूर शहरासाठी ई बसेस मिळणार आहेत। महानगरपालिकेला 40 ई बसेस तर शहरासाठी 150 ई बसेस प्राप्त होणार आहेत। केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत।